एका शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषा आयोजित केली जाते. प्रश्न अगदी साधा. ब्रिटिशांकडून सर्वात कठोर शिक्षा मिळालेला स्वातंत्र्य सैनिक कोण? आणि पर्यायामध्ये दिलं जातं विनायक दामोदर सावरकर. उत्तरही दिलं जातं विनायक दामोदर सावरकर. पण हा एक फक्त सामान्य प्रश्न होता की यामागे इतिहास, विचारसरणी आणि राजकारणाचा मोठा संघर्ष दडला होता? आणि सर्वात महत्त्वाचं, केरळ सरकारने या प्रश्नावर चौकशीचे आदेश का दिले? आज आपण भावनेच्या नाही तर तथ्याच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहोत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील मंजेश्वर आणि कुंभळा उपजिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. ही प्रश्नमंजुषा 6 ऑगस्ट रोजी घेण्यात आल्याचं मीडियामधून समोर आले आणि त्यातील एका प्रश्नाने संपूर्ण केरळमध्ये राजकीय वाद निर्माण केला. प्रश्न होता, ब्रिटिशांकडून सर्वात कठोर शिक्षा मिळालेला स्वातंत्र्य सैनिक कोण होता? आणि त्याचं उत्तर होतं विनायक दामोदर सावरकर. याच प्रश्नावर आता विरोधकांनी आक्षेप घेतला. पण इथे पहिला महत्वाचा मुद्दा समोर येतो, ही प्रश्नमंजुषा केरळच्या शिक्षण विभागाने अधिकृतपणे आयोजित केली होती का? केरळच्या शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही प्रश्नमंजुषा सामान्य शिक्षण विभाग किंवा सोशल सायन्स क्लब यांच्या अधिकृत उपक्रमांच्या यादीत नव्हती. म्हणजेच सरकारने अधिकृतपणे प्रश्नपत्रिका तयार केली नव्हती. मंत्र्याच्या कार्यालयाने असंही म्हटलं की ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा प्रश्न तयार करणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन पूर्वग्रह दूषित असू शकतो आणि संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र एका वृत्तानुसार काही शिक्षकांनी ही प्रश्नावली तयार केल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणजे तपासाचा पहिला प्रश्न तयार होतो की प्रश्नमंजुषा नेमकी कुणी तयार केली आणि तिला शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी कुणी दिली, याची चौकशी आता केली जात आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊ. सावरकरांना खरंच सर्वात कठोर शिक्षा झाली होती का? याचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं देणं धोकादायक आहे. कारण सावरकरांना ब्रिटिश राजवटीने निश्चितच अत्यंत कठोर शिक्षा दिली होती. 1910 मध्ये त्यांच्या अटकेनंतर त्यांच्यावर ब्रिटिशाविरोधी क्रांतिकारी कारवायांशी संबंधित खटले चालले. 23 डिसेंबर 1910 रोजी त्यांना एका प्रकरणात 25 वर्षाच्या ट्रान्सपोर्टेशन फॉर लाईफची शिक्षा झाली. यानंतर दुसऱ्या प्रकरणात पुन्हा 25 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. ही दोन्ही शिक्षा एकाच वेळी न चालता एकोमागोमाग एक चालणार होत्या. म्हणजे कागदावर एकूण 50 वर्षाची शिक्षा. त्यानंतर 4 जुलै 1911 रोजी सावरकरांना अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आलं. पण ब्रिटिशांनी सर्व स्वातंत्र्य सैनिकांमध्ये सर्वात कठोर शिक्षा फक्त सावरकरांनाच दिली, हा वेगळा दावा आहे. आणि इथे या प्रश्नाची अडचण सुरू होते. कारण ब्रिटिश काळात अनेक क्रांतिकारकांना अत्यंत कठोर शिक्षा झाल्या. काहींना फाशी देण्यात आली, काहींना आजीवन ट्रान्सपोर्टेशन देण्यात आलं, काहींना अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आलं. तर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. म्हणून सर्वात कठोर शिक्षा ही संज्ञा वापरताना प्रश्न पडतो की आपण शिक्षा कशाच्या आधारावर मोजणार? आता सावरकरांच्या इतिहासाकडे जाऊया. लंडनमध्ये असताना सावरकर ब्रिटिशाविरोधी क्रांतिकारी चळवळीशी जोडले गेले होते. त्यांच्या 1857च्या उठावावरील पुस्तकाने ब्रिटिश सरकारचं लक्ष वेधलं. त्यांच्यावर ब्रिटिशाविरोधी क्रांतिकारी कारवायांशी संबंधित आरोप झाले. 1910 मध्ये त्यांना अटक झाली. भारताकडे नेत असताना मार्से इथे त्यांनी जहाजातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पुन्हा पकडण्यात आलं. भारतामध्ये खटले चालले आणि अखेर 2 स्वतंत्र प्रकरणामध्ये 25-25 वर्षाची शिक्षा झाली. आणि मग अंदमान, ज्याला त्या काळात काळं पाणी म्हणून ओळखलं जात होतं. सेल्युलर जेल हा फक्त तुरुंग नव्हता,
राजकीय कैद्यांना मुख्य भूमीपासून दूर ठेवण्यासाठी अंदमानाचा वापर करण्यात आला. कैद्यांना कठोर श्रम करावे लागत. नारळ फोडणं, तेल काढणं, जंगल साफ करणं आणि नियम मोडल्यास शिक्षा. भारत सरकारच्या PIBच्या माहितीनुसार सेल्युलर जेलमधील कैद्यांना तेल काढण्यासारखी कठोर कामं करावी लागत आणि नियम मोडल्यास त्यांना मारहाण व चाबकाच्या शिक्षेसारख्या शिक्षाही होत. सावरकरांनाही या कठोर कारवायाचा सामना करावा लागला. म्हणून सावरकरांच्या तुरुंगवासाची कठोरता नाकारता येत नाही. पण यावरून त्यांना सर्वात कठोर शिक्षा मिळालेला एकमेव किंवा सर्वात कठोर शिक्षा झालेला स्वातंत्र्य सैनिक ठरवणं हा वेगळा दावा आहे. आता प्रश्न इतिहासातून थेट राजकारणात पोहोचतो. या प्रश्नावर डावे गट आणि IUMLशी संबंधित नेत्यांनी टीका केली. त्यांचा आरोप असा, शालेय विद्यार्थ्यांना इतिहास शिकवताना एखाद्या विशिष्ट विचारसरणीचा गौरव करणारा दृष्टिकोन वापरला जात आहे का? केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या मुद्द्यावर सरकारवर RSSची जवळीक किंवा संगनमताचे आरोप केल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे सरकारकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलं. ही प्रश्नमंजुषा अधिकृत सरकारी कार्यक्रमाची नव्हती आणि याच प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सामान्य शिक्षण मंत्री N. सामसुद्दीन यांनी दिले आहेत. इतिहास हा कोणाच्या बाजूने आहे हे ठरवण्यासाठी नसतो. इतिहास म्हणजे काय घडलं, का घडलं आणि त्याचे वेगवेगळे संदर्भ काय होते हे समजून घेण्याचा प्रयत्न. म्हणून सावरकर असोत, भगतसिंग असोत, गांधी असोत, नेताजी असोत किंवा हजारो नाव नसलेले स्वातंत्र्य सैनिक असोत, त्यांच्या योगदानाचा अभ्यास करा. त्यांच्या चुका आणि विवादांचाही अभ्यास करा. कारण प्रश्न चुकीचा असेल तर विद्यार्थ्यांचं उत्तर चुकीचं होऊ शकतं. पण इतिहास चुकीचा शिकवला तर पुढच्या पिढीची समजच चुकीची होऊ शकते. आणि म्हणूनच केरळमधला हा प्रश्न फक्त सावरकरांचा प्रश्न नाही. हा प्रश्न आहे, आपण आपल्या मुलांना इतिहास नेमका कसा शिकवणार? तर या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.